सर्व उपस्थितांचं मनपूर्वक स्वागत। बी रघुनाथ यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ 7 सप्टेंबर 2002ला त्या भव्य अशा स्मारकाचं उद्घाटन झालं आणि त्याची आठवण म्हणून तो त्यांचा 50वा स्मृतिदिन होता। त्यानंतर दरवर्षी बी रघुनाथ यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ काही एक उत्सव व्हावा अशी अपेक्षा साहित्य रसिकांनी व्यक्त केली आणि त्या अनुषंगाने 2003 पासून सातत्याने प्रत्येक वर्षी हा महोत्सव होत आलेला आहे। फक्त कोरोनाची 2 वर्ष आपण अपरिहार्य अशा अडचणीमुळे हा महोत्सव घेऊ शकत नव्हतो। गेले 34 वर्ष छत्रपती संभाजीनगर तेव्हाच्या औरंगाबाद शहरात नाथ ग्रुपच्या वतीने नाथ संध्येचा कार्यक्रम आयोजित केला जातो। गेली 2 वर्ष त्या कार्यक्रमामध्ये काही अपरिहार्य कारणामुळे खंड पडलेला होता। तोही कार्यक्रम यावर्षीपासून परत सुरू झालेला आहे। बी रघुनाथ पुरस्काराचं वितरण कालच छत्रपती संभाजीनगरमध्ये श्रीकांत सराफ यांच्या तितर बितर या कादंबरीला तो पुरस्कार मिळाला आणि त्याच्यानंतर ग दी माडगूळकर यांच्या गीत गोपाल, गीत रामायण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, पण गीत गोपाल ज्याचा आपण इथे प्रयोग केला होता त्या गीत गोपालवरती आधारित अतिशय सुंदर असं नृत्य नाट्य पण सादर झालं। बी रघुनाथ महोत्सवाचा परभणीचं हे 19वं वर्ष, ह्याची सुरुवात तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने होत आहे। मी आदरणीय केशवबा वसेकर सरांना, इंद्रजित भालेराव सरांना आणि बबन आवाड यांना विनंती, दीप प्रज्वलन आणि बी रघुनाथांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून महोत्सवाची सुरुवात करावी। धन्यवाद। ग्रंथालयाच्या वतीने मी शैलेश मंडलिक यांना विनंती करतो, त्यांनी तबला वादक योगीराज पांडे यांचा सत्कार करावा। सत्कार समारंभानंतर रानातली गाणी या अतिशय वेगळ्या अशा कार्यक्रमाला सुरुवात करतो आहोत। याचं वैशिष्ट्य मी तुम्हाला 2-3 वाक्यात फक्त सांगतो। इंद्रजित भालेराव यांच्या रचनांवरती आधारित एक स्वतंत्र कार्यक्रम आम्ही काबाडाचे धनी या नावानं छत्रपती संभाजीनगरला शेक्सपियर महोत्सवामध्ये आम्ही केला होता। आम्ही काबाडाचे धनी या नावानं इंद्रजित भालेराव सरांच्या कवितांवरती अतिशय सुंदर असा म्हणजे त्यांना चाली दिल्या होत्या आणि तो कार्यक्रम आम्ही छत्रपती संभाजीनगरला शेक्सपियर महोत्सवात एप्रिल महिन्यामध्ये साजरा झाला होता। त्या ठिकाणी कार्यक्रम महानोरांच्या अजिंठा या
दीर्घ कवितेवरती एक फार सुंदर अभिवाचनाचा कार्यक्रम छत्रपती संभाजीनगरला झाला. त्याच्यामध्ये जी गाणी आहेत म्हणजे ती पूर्ण खंड कविता लिहित असताना महानोरांनी त्याच्यामध्ये काही तुकडे कवितेसारखे परत वेगळे थोडेसे केलेले आहेत. त्यांना पण चाली दिल्या होत्या आणि ह्या सगळ्या चाली तुम्ही आता जे ऐकणार आहात हे काहीही रेकॉर्डेड नाही, स्वतंत्रपणे याला संगीतबद्ध केलेलं आहे. त्याच्यामुळे हा जो कार्यक्रम बी रघुनाथ महोत्सवात करत असताना भालेराव सरांच्या कविता आणि महानोरांच्या कविता, महानोरांना तो एक स्वतंत्र कार्यक्रम होता खरं तर, पण आपण बी रघुनाथ महोत्सवामध्ये हे दोन्ही कार्यक्रम एकत्र करून तुमच्या समोर ठेवतो आहोत. सुरुवात इंद्रजित भालेराव सरांच्या तुकारामावरच्या एका सुंदर अशा अभंगाने आपण करतो आहोत. आषाढी एकादशीला आम्ही छत्रपती संभाजीनगरमध्ये ॲनालायझर डिवाइन या नावाने एक नवीन चॅनल जे सुरू केलं होतं त्याची सुरुवात या अभंगानं झालेली होती. आणि हा अभंग तुम्ही ऐकल्याच्या नंतर तुमच्या प्रतिक्रिया व्यक्त तर होतीलच, पण एक प्रतिक्रिया मुद्दाम आधी सांगतो आणि नंतर आपण तो अभंग ऐकूयात. अभंग खूप छान वाटला, खूप आवडला असं एका श्रोत्याने आवर्जून सांगितलं आणि मला सरळ असं विचारलं की संत बहिणाबाई यांच्या गाथेमध्ये हा अभंग कुठे आहे. मला हे कळलं की त्याला हे संत बहिणाबाईच्या गाथेमध्ये अभंग असेल कशावरून वाटलं. मी म्हटलं तुम्हाला कशावरून वाटलं हा संत बहिणाबाईंचा अभंग आहे, तुकारामावरती कोण लिहिणार म्हणे. मी म्हटलं इंद्रजित भालेराव सरांनी लिहिलेलं आहे. त्याची प्रतिक्रिया उलटी झाली. त्याचं म्हणणं असं होतं की त्या वारकरी संप्रदाय आणि संतांच्या साहित्यामध्ये तुम्ही नवीन काळातल्या लोकांच्या रचना कशासाठी घेतल्या. म्हटलं तुमचा नेमका रोष काय आहे की तुम्हाला गाणं आवडलं, कविता आवडली, चाल आवडली आणि आता तुम्ही फक्त केवळ मी कवीचं नाव सांगितल्याच्या नंतर तुम्ही असं का लिहिताय. माझ्या असं लक्षात आलं की आधुनिक काळातल्या ज्या रचना आहेत, निघालो घेऊन दत्ताची पालखी प्रवीण दवणेंनी लिहिलेलं आहे आणि ते पारंपरिक असावं असं वाटतं. किंवा बोरकरांचे नाही पुण्याची मोजणी नाही पापाची टोचणी जिने गंगोगाचे पाणी, ही संत रचना असावी वाटते, पण ते आधुनिक काळातल्या ह्यांनी लिहिलेलं आहे. किंवा तुकाराम चित्रपटामधल्या दासोवैद्यांची रचना सुद्धा म्हणजे आधुनिक काळातल्या कवींनी सुद्धा त्याच संत परंपरेमध्ये अतिशय सुंदर अशी रचना केलेली आहे. हे आम्हाला सिद्ध करायचं होतं आणि त्या अनुषंगाने एकादशीच्या निमित्ताने आम्ही ॲनालायझर डिवाइनची सुरुवातच ज्या अभंगाने केली. शांतीभूषण देशपांडे चाठाणकर आज ते उपस्थित राहू शकले नाहीत थोड्याशा काही कौटुंबिक अडचणीमुळे. त्यांनी या सगळ्यांना संगीतबद्ध केलेलं आहे, त्याच्यामुळे त्यांचे शाब्दिक मी आभार मानतो. आणि सुरुवात आपण करूयात इंद्रजित भालेराव यांच्या अतिशय सुंदर अशा रचनेने. वर्षा जोशी तुमच्यासमोर हा अभंग सादर करते. तुकान भेटाळ तुकानाची पळी, तुकान भेटाळ तुकानाची पळी, निर्वाणीची टाळी निर्वाणीची टाळी, तुकाराम तुकाराम तुकाराम, तुकान भेटाळ तुकानाची पळी, तुकान भेटाळ तुकानाची पळी. तुकान भेभाळ तुकान भेटिळा, तुकान भेभाळ तुकान भेटिळा, चैतन्याची कळा चैतन्याची कळा, तुकाराम तुकाराम तुकाराम, तुकान भेटाळ तुकानाची पळी, तुकान भेटाळ तुकानाची पळी.
भुईतली कळ भुईतली कळ तुकाराम 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 तुकान भेटाळ तुकानाची पळी तुकान भेटाळ तुकानाची पळी निर्वाणीची टाळी निर्वाणीची टाळी तुकाराम 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 तुकान भेटाळ तुकानाची पळी तुकान भेटाळ तुकान भेटाळ तुकान भेटाळ तुकानाची पळी. तुकाराम या शब्दावरती 3 पद्धतीच्या अतिशय सुंदर जशा हरकती घेतलेल्या आहेत आणि ही रचना आमच्या कार्यक्रमामध्ये आता इतकी लोकप्रिय झालेली की आता आम्ही आमच्या सगळ्या कार्यक्रमाची सुरुवात याच अभंगाने करतो आहोत. याच्यानंतरची जी रचना आम्ही घेतलेली आहे महानोरांची, महानोरांच्या अजिंठा ह्या कवितेमध्ये जे काही असे वेगळे तुकडे आहेत आणि त्यांना चाली बसवलेले आहेत शांतीभूषण देशपांडे यांनी. माझ्या असं लक्षात आलं की महानोरांच्या सगळ्या रचनांमध्ये जसं बाकीचे सगळे वेगवेगळे पैलू आहेत तसं एक विशुद्ध निसर्गाचा पण असा एक भाव आहे. मनचिंब पावसाळी अशी आता ही जी रचना तुमच्या समोर येते आहे. झाडे झाली हिरविशी शिळ घुमते रानात ओळ जांभळ्या मेघांची वाहे नदीच्या पाण्यात. अतिशय विशुद्ध असं निसर्गाचं फार सुंदर असं चित्रण. जसं बालकवींचा निसर्ग हा निरागस आपण म्हणतो, पण महानोरांचा निसर्ग जो बोरकरांशी नातं सांगणारा आहे, अनिलांशी नातं सांगणारा आहे, ही अतिशय सुंदर अशी ती कविता. आणि अजिंठा हे जे पूर्ण काव्य आहे ते आम्ही सांगीतिक अभिवाचन असा त्याला एक वेगळा शब्द दिला होता. आणि एक मी उल्लेख आवर्जून करतो. आताची जी रचना तुम्ही बघितली ऐकलीत इंद्रजित भालेरावांची, ह्या सगळ्या संत रचना, धार्मिक आध्यात्मिक रचना आम्ही अॅनलायझर डिवाइन या चॅनलवरती फक्त टाळ, चिपळी, दिमडी आणि एकतारीवरती सादर करतो आहोत. तबला पेटीसारखी वाद्य तिथे घेतलेली नाही आहेत. आणि नुसती जेव्हा एकतारीच्या लयीमध्ये किंवा कबीराच्या पण अभंगाचा एक प्रयोग आम्ही असा केला, कबीराच्या रचनेचा एक प्रयोग आम्ही असा केला होता. फक्त एकतारीवरती ते गायचं आहे. त्याची जी वेगळी अनुभूती आहे, टाळ, चिपळी, दिमडी इतक्याच फक्त, तबला पेटी किंवा बाकीचे दुसरे कुठले वाद्य तिथे घ्यायचे नाहीत. अगदी महानोरांच्या सुद्धा या जी रचना तुमच्यासमोर आता सगळ्या संचामध्ये सादर होते आहे, पण तो जो प्रयोग आम्ही केला होता त्याच्यामध्ये फक्त बासरी आणि साईड रिदम फक्त इतकाच वापर त्याचा केला होता आणि त्याच्यामध्ये ही रचना घेतली होती. याचे संगीत अर्थात सगळ्यांचंच संगीत शांतीभूषण देशपांडे यांचं आहे. ही अतिशय सुंदर अशी महानोरांची रचना मनचिंब पावसाळी. मनचिंब पावसाळी मनचिंब पावसाळी झाडात रंगवले मनचिंब पावसाळी झाडात रंगवले घनगर्द सावल्याने घनगर्द सावल्याने आकाश वाकलेले मनचिंब पावसाळी. पाऊस पाखराच्या
गोपिका पिसारा मन चिंब पावसाळी मन चिंब पावसाळी झाडात रंगवले घनगर्द सावल्यानी घनगर्द सावल्यानी आकाश वाकलेले मन चिंब पावसाळी मन चिंब पावसाळी मन चिंब पावसाळी. महानोरांच्या कवितेतल्या ज्या पैलूचा मी उल्लेख करत होतो, एक कार्यक्रम आम्ही माझ्या अभियांत्रिकी महाविद्यालयामध्येच सादर केला आणि योगायोगानं ज्या सभागृहात आम्ही हा कार्यक्रम सादर केला ते आमचं इलेक्ट्रिकल डिपार्टमेंटची क्लासरूम होती आणि त्या ठिकाणी उत्तम क्षीरसागर हे आमचे सर आम्हाला शिकवायचे आणि उत्तम क्षीरसागर हे महानोरांचे अतिशय जवळचे मित्र. महानोर जेव्हा त्यांना एकदा भेटायला आलेलं आम्ही बघितलं आणि सर शिकवत होते आमच्या ज्युनियर क्लासला. महानोर त्या क्लासरूमच्या समोर असलेल्या झाडाखाली बसले. आम्ही हॉस्टेलहून येत असताना मी आणि माझ्या मित्रांनं महानोरांना बघितलं. त्यांना ओळखत असल्यामुळे आम्ही एकदम दचकलो की महानोर आपल्या कॉलेजमध्ये काय करायला. आणि आम्ही जेव्हा त्यांच्यापाशी जाऊन नमस्कार वगैरे केला आणि तुम्ही बाहेर कशाला बसता, तुम्ही प्रिन्सिपॉलच्या केबिनमध्ये बसा किंवा उत्तम क्षीरसागर सरांचं पण चांगलं केबिन होतं तिथं बसा. तर महानोरांचं वाक्य फार छान होतं, त्या कोंदट जागेमध्ये कशाला बसू, त्याच्यापेक्षा झाडाखाली इथं चांगलं वाटतं आहे. महाराज, त्यांना महाराज म्हणायचे उत्तम क्षीरसागरांना. महाराजचा क्लास होऊ दे सगळा, त्याच्यानंतर आपण मग आमची विचारपूस वगैरे केली. त्या ठिकाणी जेव्हा आम्ही कार्यक्रम त्याच सभागृहात त्याच ठिकाणी सादर केला, वर्षांनी हे गाणं सादर केलं आणि उत्तम क्षीरसागर सरांनी महानोरांच्या कवितेतलं एक वेगळेपण त्यांनी संपादित केलेल्या पुस्तकात नोंदवलेलं आहे. महानोरांची कविता कशा आणि काय पद्धतीची खूप जणांनी उलगडून सांगितलं आहे. पक्ष्यांचे लक्ष थवे या नावानं त्यांच्या निवडक कवितांचा एक संग्रहसुद्धा उत्तम क्षीरसागर सरांनी संपादित केला आहे. त्याच्यामध्ये त्यांनी असं लिहिलेलं आहे, ही कविता निसर्गपर आणि बाकीची कशी आहे, पण तिची रचना सुद्धा अशी केलेली असते बऱ्याचदा छापील याच्यामध्ये. पक्ष्यांचे लक्ष थवे आडवी ओळ आहे, गगनाला पंख नव्हे आडवी ओळ आहे. पक्ष्यांचे लक्ष थवे गगनाला पंख नव्हे, दोन आडव्या ओळी आहेत, आभाळ भरलेलं आहे. पक्ष्यांचे लक्ष थवे गगनाला पंख नव्हे, वाऱ्यावर गंधभार भरलेले ओचे. एक एक शब्द आहे फक्त. पक्ष्यांचे लक्ष थवे गगनाला पंख नव्हे, दोन आडव्या ओळी, नंतरच्या आडव्या ओळी नाही आहेत, एक एक फक्त ओळे. वाऱ्यावर गंधभार भरलेले ओचे, पानातून लदबदले बहर कांचनांचे, आणि परत आडवी ओळे, घन वाजत गाजत ये थेंब अमृताचे. आभाळ दाटलेला आहे, थेंब थेंब कोसळतो आहे आणि पुन्हा खाली पाणी साठलेलं आहे. अशी पण त्याची रचना करता येऊ शकते आणि तिचं दृश्य स्वरूपामध्ये सुद्धा महानोर कशा पद्धतीनं ते सुंदर सांगतायत. म्हणजे अशाही पद्धतीनं त्याचं रसग्रहण करता येऊ शकतं की त्याची मांडणी कशी असावी. अन्यथा आपल्याकडं म्हणजे विशेषतः मी आरत्यांच्या बाबतीमध्ये पाहतो, धड्यासारख्या त्या आडव्या अशा लिहिलेल्या असतात सगळ्या. म्हणजे कुठे यमक आहे, कुठे ध्रुवपद आहे, कुठे काहीच माहिती नाही, सरळ आपण सपाट असं लिहितो. म्हणजे त्याच्या छापील ह्याच्यामध्ये पण किती सौंदर्य असू शकतं. यानंतरची जी कविता आहे भालेराव सरांची अतिशय लोकप्रिय अशी कविता आहे. ते स्वतः कित्येकदा तरी त्यांच्या तोंडून ती कविता मी ऐकलेली आहे. श्रीकांत देशपांडे या आमच्या गायक मित्रांनी त्याला फार वेगळी अशी चाल दिली. खरं तर मी त्याला असं विनंती केली होती मागच, अजून ती पूर्ण झाली नाही. काबाडाच्या धनी पूर्णच्या पूर्ण तुम्ही बसवा. ते तर काही सगळं अजून बसलं नाही, जेव्हा केव्हा होईल माहिती नाही. पण जो पहिला जो तुकडा आहे त्याच्यातला जलम असं पण नाही म्हणायचं, जलम सर असं म्हणतात. श्रीकांत देशपांडे तुमच्यासमोर भालेराव सरांची ही अतिशय सगळ्यात लोकप्रिय असलेली सगळ्यांना आवडणारी अशी रचना सादर करतोय, जलम. दो जीवाची मायमही गेली दूरच्या शेताला, पोटा पाण्याच्या वढीनं जीव कामात गुंतला.
वटी आलेल्या वटीवर धडू त्याची एक वटी, एकी मधी गर्भतान्हा एक कापसाच्या साठी. बोंड बोंड येच तानी झाली दुपार खाली. माय गेली सावलीला झोपाळल्या तुरी खाली. आसपासच्या रानात नाही माणसाचा थारा. चिडीची पाखराची भर उन्हाचा पहारा. घास कुटका खाऊन जरा टेकविली पाठ. आल्या एकाएकी कळा हात पाय झाले ताठ. घामाघूम झाली माय कावरली बावरली. रेटा देऊन हाताला कशी बसी सावरली. सावरता सावरता कळ उठली जोरात. आडरानात हारण थर कापली उरात. पुढी काय झालं त्याच माईला नव्हतं भान. जणू पडलंय पाखरू बिन वारशी उतान. आली सुदीवर तव्हा कोसरी कामी झालेली. मातीवर वल्ला गोळा माती तोंडात गेलेली. बाळातीन झाली माय जशी सीतावन वासी. लव अंकुश खेळले जसे झाडा झुडपासी. खाली वरी धडू त्यात कापसाच्या डाली मधी. मला घालून माईन डाल उचलली आधी. नाही अंगामधी बळ तरी माय तरारली. वल्ली कच्ची बाळातीन नदी मधी उतरली. माय झाली वसुदेव सूर्य झाला नागफणा. तरी धीराच्या माईन नाही वाकू देला कना. माय सांगती आशाच कव्हा गोष्टी जुन्या पाण्या. तुझ्या जन्माच्या येळला
बाळा नभत्या रे कन्या, बाळा तिनीचा सोभाग, मह्या नभता नशिबी, काही घालून पोटात, तव्हा जगले कशिबी, कस फुटावर दूध, कशी भरावी कंबर, पोट जगविल तव्हा, कच्चे खाऊन उंबर, घोरपडीच्या मासान, येती भरून कंबर, त्याच्यासाठी बाप तुहा, धुंडू लागला डोंगर, असा झाला तुहा जन्म, झाली सगळ्याची दैना, काय सांगू एक एक, तुह्या जलमाची कैना, भर उन्हात जन्मला, माती तोंडात घेऊन, मोठा झालास एवढा, धान मातीच खाऊन, मातीसाठीच जगाव, मातीसाठीच मराव, बाळा माती लई थोर, तिला कस इसराव, बाळा माती लई थोर, तिला कस इसराव, तिला कस इसराव. ही कविता सरांच्या तोंडून तुम्ही खूप वेळा ऐकली असेल, पण पहिल्यांदाच थोडंसं वेगळ्या पद्धतीनं आणि त्याला ताल कुठे न देता फक्त बासरीच्या सुरांवरती, म्हणून मी इथूनच अशी ओळख कलाकारांची तुम्हाला करून देतो. बासरीवरती आहेत गिरीश काळे. आम्ही कार्यक्रमामध्ये एकूण 7 लोक तुम्हाला दिसतो आहोत आणि 8वा जो आमचा मित्र आहे संगीतकार शांतीभूषण. बासरीलाही 8च छिद्र असतात. कृष्णाचा जन्म पण 8वाचा आहे, त्याच्यामुळे 8चं जे महत्त्व आहे. काल जो आम्ही गोकुळ वाटाचा एक कार्यक्रम सादर केला आणि तसंच दुसरा गीत गोपालचा, त्याच्यामध्ये तांबोळी सरांनी जे बासरीच्या संदर्भात लिहिलेलं आहे अतिशय गोड असं, राधा कृष्णाला असं म्हणतीये, ओढाळ गुरे हा काया जी दिली तुला मी काठी, ओढाळ गुरे हा काया जी दिली तुला मी काठी, तू केला त्याचा पावा ह्या तुझ्या राधिकेसाठी. तर त्याला कृष्णानं दिलेलं उत्तर फार छान आहे. तू गीत दिले मज बाई मी केली त्याची गीता, तू गीत दिले मज बाई मी केली त्याची गीता, कान्हाच होऊनी काना गीतेत अडकला आता, कान्हाच होऊनी काना गीतेत अडकला आता. बासरीवरती गिरीश काळे. संवादिनी आणि गायनासाठी आहेत वैभव पांडे. याच्यानंतर पण एक रचना अशी आहे इंद्रजित भैरव सरांचीच की ज्याला संगीतबद्ध स्वतः आम्ही त्यांना शेवट करणार आहोत कार्यक्रमाचा, वैभव यांनी केलेला आहे. गायिका वर्षा जोशी. वर्षा जोशींची मी वेगळी ओळख तुम्हाला आवर्जूनही सांगतो की आम्ही जे अॅनलायझर डिव्हाइनवरती रोज सकाळी एक संत म्हणजे संतांच्या रचना घेत आहोत. वैभव आणि वर्षा दोघे त्याच्यामध्ये आहेत. टाळ आणि चिपळीवरती, दिमडीवरती, एकतारीवरती रोज एक अभंग गायचा. त्यातले सगळ्यात जास्तीत जास्त अभंग वर्षानं गायलेले आहेत. रोज सकाळी आम्ही एक अभंग, आणि नवीन रचना आहे, रेकॉर्डेड नाही. त्यानंतर श्रीकांत देशपांडे.
श्रीकांत देशपांडेंची परभणीला ओळख करून द्यायची काही गरज नाही. आम्ही अगदी पहिला जेव्हा बी रघुनाथ महोत्सव घेतला होता त्याच्यातही श्रीकांत आमच्याबरोबर सहभागी होता. स्वराभिषेक नावानं जेव्हा मराठी भावगीतांचा कार्यक्रम आम्ही अतिशय चांगला करायचो, मल्हारीकांत आमचं सगळ्यांचं त्या टीम लीडर म्हणून काम करायचे, तेव्हापासून श्रीकांत बरोबर आहे. आम्ही त्यांना आग्रह करतो आहोत की बी रघुनाथांच्या रचनांना सुरमणी डॉक्टर कमलाकर परळीकरांनी अतिशय सुंदर अशा चाली दिल्या आहेत, त्या आपण रेकॉर्ड करूयात आणि या निमित्ताने ते पब्लिश करूयात. त्याच्यानंतर साईट रिदमवरती आहेत धनंजय जळगावकर. अंबडचे सुप्रसिद्ध गायक पंडित गोविंदराव जळगावकरांचे हे चिरंजीव गोविंदरावांच्या स्मृतिप्रित्यर्थ अंबडला गेले 99 वर्ष संगीत महोत्सव होतो आहे. महाराष्ट्रामध्ये इतका जुना संगीत महोत्सव दुसरा नाही. 99 वर्षांपासून चालू आहे. हे 99 वर्ष आणि पुढे आम्ही त्याची शताब्दी साजरी करतो आहोत. धनंजय अतिशय सुंदर असे तबलावादक आहेत. आम्ही जरी त्याला आता तालवादक म्हणून इथे इतर तालवाद्यांसाठी बसवलेलं असलं तरी तबल्यावरती आहेत योगीराज पांडे. आम्ही नेहमी आमच्या कार्यक्रमामध्ये तालवादकांची ओळख करून देण्यासाठी इंद्रजित भालरावांचीच शब्द नेहमी वापरतो आणि आमचे सगळे तालवादक खुश असतात की बाकीची काही ओळख करून द्यायची गरज नाही, तुम्ही इंद्रजित भालरावांच्या इतक्या 2 ओळी आमच्यासाठी म्हणत जा. म्हणजे जसं एखाद्याला वन्समोर असतो ना, तसं त्या ह्याला कायमस्वरूपी वन्समोर आहे. त्यांनी जे शंकर बापूसाठी लिहिलं होतं, ज्ञानेशाने केले बोलके रेड्याला तुवा कातड्याला वाचा दिली, म्हणू नका असा सरळ चालतो हवे ते बोलतो तुझ्याच्याने, जेव्हा घुमू लागे तुझा पख वाज नाचे गणराज प्रत्यक्षात. त्याच्यामुळं आमच्या सगळ्या तालवादकांसाठी हयात ह्या ओळी इंद्रजित भालरावांकडून आम्ही कायमस्वरूपी त्याचा कॉपीराईट घेऊन टाकलेला आहे आणि त्यांच्यासाठी त्या वापरत असतो. या सगळ्या कलाकारांचे ह्यासाठी सुद्धा एकदा मनपूर्वक धन्यवाद की ह्या सगळ्या नवीन चाली आहेत, रेकॉर्डेड नाही आहे आणि ह्या सगळ्यासाठी मेहनत करावी लागते, परत परत ते बसवावं लागतं. यानंतरची अतिशय सुंदर अशी जी रचना आहे, महानोरांची ती रचना आहे सावळ्या मेघांची. अजिंठा या खंडकाव्यातलीच ही रचना आहे आणि अतिशय सुंदर अशी त्याची चाल वेगळी बांधलेली. वर्षा जोशी तुमच्या समोर ठेवतील महानोरांची रचना सावळ्या मेघांची. मन विटाळते, सावळ्या मेघांचे आभाळात बन मन विटाळते. तिला कुठलीशी जुनी आठवण, तिला कुठलीशी जुनी आठवण पांघरून जाते. सावळ्या तिच्यानी भोर श्राप डोळ्यानं, तिच्यानी भोर श्राप डोळ्यानं पाखरू विढते. सावळ्या मेघांचे आभाळात बन मन विटाळते. सावळ्या मेघांचे आभाळात बन मन कुठलीशी जुनी आठवण, तिला कुठलीशी जुनी आठवण पांघरून
महानोरांच्या निसर्ग कवितेमध्ये अगदी एखादा सुद्धा शब्द महानोर थोडासा बदलतात आणि एक खूप वेगळा खूप मोठा असा काहीतरी एक अर्थ सांगू पाहतात. त्यांची एक फार छोटीशी रचना आहे. विस्तीर्ण नदीचा काठ पसरली दाट फुलांची नक्षी, गर्दीत हरवली वाट कुणी सैराट बावरा पक्षी. पहिल्या ह्याच्यामध्ये सैराट शब्द आहे. विस्तीर्ण नदीचा काठ पसरली दाट फुलांची नक्षी, गर्दीत हरवली वाट कुणी सैराट बावरा पक्षी. हा शब्द पुन्हा खाली येताना कसा बदलतो बघा. पाण्यात एक बाहुली हले सावली थरकते ऊन, पाण्यात एक सावली हले उभी बाहुली थरकते ऊन, ही मालन म्हणते गान चंद्रमाळून ही मालन म्हणते गान चंद्रमाळून विखरते रान, झाडीत हूल बिखरते झाडीत हूल बिखरते रंग विखरते फुलांची नक्षी. आणि आता तो शब्द बघा, गर्दीत हरवली वाट कुणी सन्नाट बावरा पक्षी. आधी महानोर असं लिहितात, विस्तीर्ण नदीचा काठ पसरली दाट फुलांची नक्षी, गर्दीत हरवली वाट कुणी सैराट बावरा पक्षी. सुरुवात झालेली आहे, तो पंख फडफडतो आहे आणि एका विशिष्ट ह्याच्यानंतर कुठलेच पंख न फडफडता ते संतपणे वाहत जात. म्हणजे पहिले जो सैराट आहे तो नंतर सन्नाट होतो असा एक गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, जेव्हा तो पक्षी पूर्णपणे उडून जातो आपल्या मनामध्ये सन्नाटा पसरलेला असतो. म्हणजे एक शब्द थोडासा बदलून त्याच्यामध्ये किती वेगळ्या पद्धतीचे भाव आणि किती म्हणजे कविता किती सूक्ष्म पद्धतीनं वाचता येते आणि त्याचं रसग्रहण पण करता येतं. यानंतरची जी कविता इंद्रजित भालेराव सरांची आम्ही निवडलेली आहे, आमच्या शेतकरी संघटनेसाठीचं ते राष्ट्रगीत आहे असं आम्ही त्याला म्हणतो. शिक बाबा शिक, लढायला शिक, कुणब्याच्या पोरा आता लढायला शिक. ही कविता इतक्या पद्धतीनं इतक्या वेगवेगळ्या तऱ्हेनं म्हटल्या गेलेली आहे. पण शांतीभूषणने दिलेली चाल पाहिल्याच्या नंतर माझ्या असं लक्षात आलं की गाण्याच्या पण अंगाने, तेव्हा आम्ही फक्त चळवळीचा विचार करत होतो आणि समूह म्हणणार आहे असं ते करत होतो. पण जेव्हा ही कविता गाण्यातून समोर आली आणि लक्षात आलं की तिचे ते पण वेगळे खूप पैलू आहेत. वैभव पांडे तुमच्यासमोर ही रचना सादर करतील, शिक बाबा शिक. शिक बाबा शिक, लढायला शिक, शिक बाबा शिक, लढायला शिक, कुणब्याच्या पोरा आता लढायला शिक, कुणब्याच्या पोरा आता लढायला शिक, शिक बाबा शिक, लढायला शिक, कुणब्याच्या पोरा आता लढायला शिक, कुणब्याच्या पोरा आता लढायला शिक. लाजरेपणा बुजरेपणा बाजारात ऐक, लाजरेपणा बुजरेपणा बाजारात ऐक, घेऊ नको फाशी बाबा खाऊ नको ऐक, माग माग नको पुढं सरायला शिक, आत्महत्या नको हत्या करायला शिक, शिक बाबा शिक, लढायला शिक, कुणब्याच्या पोरा आता लढायला शिक, कुणब्याच्या पोरा आता लढायला शिक. अरे कोट्यावधी कर्ज घेती दलालांची पोरं, कोट्यावधी कर्ज घेती दलालांची पोरं, बुडी विती त्याचा कधी करीती ना घोर, तुला टाळून जाणाऱ्याला अडवायला शिक, घेतलेली कर्ज सारी बुडवायला शिक, शिक बाबा शिक, लढायला शिक,
कुणब्याच्या पोरा आता लढायला शिक, कुणब्याच्या पोरा आता लढायला शिक. अरे जातील हे दिस आणि होईल ही ठीक, जातील हे दिस आणि होईल ही ठीक. उद्या तुझ्या शेतामंदी उधाणेल पीक, गाळलेल्या घामासाठी रस्त्यावर टीक. हक्कासाठी लढ बाबा मागू नको भीक. शिक बाबा शिक, लढायला शिक, कुणब्याच्या पोरा आता लढायला शिक, कुणब्याच्या पोरा आता लढायला शिक, कुणब्याच्या पोरा आता लढायला शिक. एक मुद्दाम उल्लेख करतो, तुम्हाला घुंगराचा जो आवाज ऐकू आला असेल तर योगीराजने हाताला घुंगर बांधून तबला वाजवले. खूप चांगल्या, खूप वेगळ्या अशा चाली वेगवेगळ्या पद्धतीने दिलेल्या आहेत. आणि मला परत एक त्या 80-90 वर्षापूर्वीच्या घटनेचा उल्लेख करावासा वाटतो. अनंत भालेराव यांनी त्यांच्या लेखामध्ये असा उल्लेख केलेला होता. बी रघुनाथ यांच्या कवितेला अण्णासाहेब गुंजकर चाली द्यायचे आणि ती गाणी मेळ्यामध्ये सादर व्हायची, असा तो उल्लेख अनंतरावच्या ह्याच्यामध्ये आहे. आणि आज 80-90 वर्षाच्या नंतर इंद्रजित भालेरावांच्या कवितांना शांतीभूषण देशपांडे म्हणजे परभणीचाच कवी आहे, परभणीचाच संगीतकार आहे आणि परभणीचेच गायक आहेत. वैभव आणि वर्षा परभणीचेच आहेत म्हणून आवर्जून सांगतो. म्हणजे तो एक आमच्याकडे जे आहे ना, शेत भिजू दे पाण्याने, पेव भरू दे दाण्याने, गळा सजू दे गाण्याने, साधी इतुकी मागणी भाग्यवान परभणी. बाकीच्यांकडं काय आहे ते माहिती नाही, पण आमच्याकडं गाण्याचे हौस आहे. त्याच्यामुळे जसं शेत भिजू दे पाण्याने, पेव भरू दे दाण्याने असं मी एका ठिकाणी म्हणल्यावरती एका मुलानं मला आवर्जून विचारलं, पेव म्हणजे काय. त्याला समजून सांगावं लागलं की बाबा आता जरी नसलं तरी आधी धान्य साठवायला पेव असायचे. पेव भरू दे दाण्याने, गळा सजू दे गाण्याने. आम्हाला जितकं गाता येईल तितकं तर परभणीकरांची हौस आहे गाण्याची. यानंतरचं जे महानोरांचं सुंदर गाणं आम्ही घेतलेलं आहे, निरभ्रशा तळ्याकाठी कर्दळीचं बन. अजिंठा ह्याच्यामधलाच हा एक तुकडा आहे. आणि ज्यांनी कोणी अजिंठ्याला भेट दिली असेल, बऱ्याचदा आपण ती लेणी पाहतो, तो धबधबा पण पाहतो लांबून, पण तो धबधबा ज्या ठिकाणी पडतो त्या ठिकाणी तळ साचलेला आहे. अजिंठ्याचा जो अतिशय फेमस असा धबधबा आहे, प्रसिद्ध असा, ते ज्या ठिकाणी सगळं साठलेलं आहे पाणी, ते तळ अतिशय सुंदर असं आहे. आणि त्याच्यामधलं वर्णन असं आहे की तो मेजर रॉबर्ट जेव्हा ते चित्र काढत होता सगळे आणि थकून जेव्हा एकदा केव्हा तरी त्या तळ्याच्या काठी तो बसलेला आहे, तिथं पारो आहे, ती प्रेमकथा आहे अतिशय सुंदर अशी. आणि हे जे सगळं वर्णन आहे तिथलंच नाही, त्या परिसरामध्ये खूप चांगली तळी आहेत. आपण बऱ्याचदा मी तुम्हाला आवर्जून आग्रह करेल, थोडासा हट्ट करेल की अजिंठाच्या पाठीमागचे जे डोंगर आहेत ते जरूर पहा, अतिशय सुंदर. आता तर ह्या पावसाळ्यामध्ये तिथलं वर्णन निसर्गाचं काय करावं असं. तिथल्या उंडणगाव या गावामध्ये आम्ही दरवर्षी गणपतीमध्ये कार्यक्रम करतो. त्या नदीचा जो उगम आहे ती पूर्णपणे दगड कापत 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 आलेली नदी आहे. म्हणजे जसं आपण अजिंठ्याच्या त्या लेणीमधल्या दगडावरचं सौंदर्य पाहतो ते प्रत्यक्ष मानवाने घडवलेलं आहे. आणि नदीच्या प्रवाहानं जो दगड कापत कापत आलेला आहे, निसर्गानं पण एक शिल्प त्या ठिकाणी घडवलेले, ते आपल्या बऱ्याचदा लक्षात येत नाही. म्हणून माझं तुम्हाला आवर्जून आग्रह आहे, अजिंठ्याच्या डोंगराच्या पाठीमागचा जो भाग आहे त्या ठिकाणाहून जरूर ती लेणी बघा. हे अतिशय सुंदर असं गाणं आहे, त्या अजिंठा खंडकाव्यातलाच तुकडा आहे. निरभ्रशा तळ्याकाठी कर्दळीचं बन. तळ्याकाठी निरभ्रशा कर्दळीचं बन,
आता तो सगळा जो परिसर आहे अजिंठा आणि तिथला, तिथं बरीच बंधनं आलेली आहेत किंवा खाली उतरू देत नाहीत. पण जेव्हा 200 वर्षापूर्वी रॉबर्टनी त्या ठिकाणी जेव्हा ते चित्र काढायचं काम हाती घेतलं होतं, तो पूर्णपणे निर्जन असा सगळा तो परिसर होता. तिथले कोणी लोक तिथे जात नव्हते. आणि हा सगळा खजिना सगळ्या जगाला माहीत व्हावा म्हणून रॉबर्टनी ती सगळी चित्र काढायची योजना हाती घेतली होती आणि त्याला पारो त्याच्या कामासाठी मदत करत होती, असं ते सगळं वर्णन आहे. महानोरांची ही कविता, ही रचना ऐकल्याच्या नंतर मला अनिलांची ती अतिशय सुंदर अशी कविता आठवली. तळ्याच्याच संदर्भामध्ये आहे. अशा एखाद्या तळ्याच्या काठी बसून राहावेसे मला वाटते, जिथे शांतता स्वतःच निवारा शोधित थकून आली असते. अशा एखाद्या तळ्याच्या काठी बसून राहावेसे मला वाटते, जिथे शांतता स्वतःच निवारा शोधित थकून आली असते. जळातला हिरवा गाळ निळ्याशी मिसळून असतो काही, गळून पडत असता पान मुळीच सळसळ करत नाही. जळातला हिरवा गाळ निळ्याशी मिसळून असतो काही, गळून पडत असता पान मुळीच सळसळ करत नाही. सावल्यांना भरवीत कापरे जलवलय उठवून देत, उगीच उसळी मारून मासळी मधूनच नसते वरती येत. दूर कोपऱ्यात बदकांचा थवा वाळूत विसावा घेत असतो. दूर कोपऱ्यात बदकांचा थवा वाळूत विसावा घेत असतो. दूर कोपऱ्यात बदकांचा थवा वाळूत विसावा घेत असतो. पंख वाळवीत बदकांचा थवा वाळूत विसावा घेत असतो. दूर कोपऱ्यात एक बगळा ध्यानभंग होऊ देत नसतो. आणि शेवटची ओळ फार सुंदर आहे. हृदयावरची विचाराची धूळ जिथे हळूहळू निवळत जाते. हृदयावरची विचाराची धूळ जिथे हळूहळू निवळत जाते. अशा एखाद्या तळ्याच्या काठी बसून राहावेसे मला वाटते. अशा एखाद्या तळ्याच्या काठी बसून राहावेसे मला वाटते. हे जे सुंदर वर्णन महानोरांनी केलेलं आहे. आणि तो जो सगळा परिसर आहे, तो अजिंठा आणि तो सगळा परिसर, म्हणजे जसं आपण लेणं बघतो, जसं मी तुम्हाला त्या नदीच्या उगमाचा उल्लेख केला, तसंच तिथे अतिशय सुंदर असं सगळं निसर्ग सौंदर्य आहे त्या परिसरामध्ये, जिथं आपलं फारसं लक्ष जात नाही. याच्यानंतर भालेराव सरांची एक फार सुंदर कविता आम्ही निवडलेली आहे. आभाळाच्या निरोपाला युगे लोटली, कशी नाही अजून त्याला माती भेटली, अशी ती छान, आणि त्याला चाल पण अतिशय वेगळी अशी दिलेली आहे. गीत रामायणामधलं ते जे गाणं आहे, आकाशाशी जडले नाते धरती मातेचे स्वयंवर झाले सीतेचे, म्हणजे त्याच्यामधून कृषी संस्कृतीची जी सुरुवात आहे त्याच्याबद्दल सांगितलेलं आहे. हे केवळ राम आणि सीता दोन व्यक्तींचं विवाह आहे असं नव्हे. माणसाने जेव्हा शेती सुरू केली त्याचा तो आरंभबिंदू मानला जातो, म्हणजे मानवी संस्कृतीची सुरुवात. भालेराव सरांच्या रचनेमध्ये त्याच पद्धतीनं तोच भाव आलेला आहे. आभाळ आणि माती यांच्या संयोगातून शेती सुरू झाली, म्हणजे मानवी संस्कृतीला सुरुवात झाली. त्याच्या आधी माणूस हा मारून खाणारा होता, तो पेरून खायला लागला. म्हणजे जो प्राणी होता तो मनुष्य झाला, मनुष्य प्राणी झाला, नुसता जो प्राणी होता त्याच्याऐवजी, आणि संस्कृतीची सुरुवात झाली. फार सुंदर अशी ती रचना आहे. आभाळाच्या निरोपाला युगे लोटली. वराला निरोपाची घेऊन या धुना, जरे बाबा मुलं नाही
माती भेटली, हे अजून नाही त्याला माझी माती भेटली. उजेड ही हळूवाला वाजवीत दार, जारे बाबा लंगड्याचा डोईवर भार. उजेड ही हळूवाला वाजवीत दार, जारे बाबा लंगड्याचा डोईवर भार. माती नाही जाग्याहून मुळी उठली, हे माती नाही जाग्याहून मुळी उठली. अजून नाही त्याला माझी माती भेटली, हे अजून नाही त्याला माझी माती भेटली. धारा आल्या पावसाच्या आभाळाहून, धरणीला नाही आला ताळता शकून. वीज गेली लखाकून माती पेटली, वीज गेली लखाकून माती पेटली. अजून नाही त्याला माझी माती भेटली, हे अजून नाही त्याला माझी माती भेटली. आभाळाच्या निरोपाला युग लोटली, आभाळाच्या निरोपाला युग लोटली. अजून नाही त्याला माझी माती भेटली, हे अजून नाही त्याला माझी माती भेटली. माझी माती भेटली, माझी माती भेटली. खरं तर भालेराव सरांच्या निसर्ग वर्णनपर कविता किंवा आशांचा एक वेगळाच कार्यक्रम करायला पाहिजे एकूणपेक्षा. पुढं पण एक आम्ही घेतलेली आहे, श्रीकांत तुमच्यासमोर ती सादर करणार आहे. महानोरांची जी ही याच्यानंतरची जी कविता आम्ही निवडली, कविता म्हणण्याच्या पेक्षा अक्षरशः 3च ओळी महानोरांनी लिहिल्या होत्या, लाल होरी आयोरी. आणि खरं तर त्या महानोरांनी लिहिलेल्या ओळी नाही आहेत. तो जो बंजारा तांडा आहे त्या ठिकाणी, म्हणजे जिथे अजिंठा गाव आहे त्या ठिकाणी रॉबर्ट आणि पारोचा तो प्रसंग असा आहे की एकदा होळीच्या काळामध्ये त्या ठिकाणी बंजारा तांड्यावरती ज्या पद्धतीचं गायन आणि हे सुरू आहे त्याचे ते फक्त शब्द आहेत. 3च ओळीची ती छोटीशी ती रचना होती, पण ज्या पद्धतीने शांतीभूषणने त्याला ही जी चाल तुम्ही आता ऐकताल, ज्याला राजस्थानी मांड असं म्हणतात, केसरिया बालमा, पधारो मारो देश, किंवा ही सगळी जी तुम्ही जी ऐकता याच्यामध्ये शब्द अतिशय थोडे असतात. आणि ज्या पद्धतीचं सगळं लोकवाद्य आणि लोकसंगीताचा त्याच्यामध्ये प्रयोग केलेला आहे, तो पण प्रसंग असा आहे की तो रॉबर्ट थकलेला आहे पूर्ण दिवसभराचं काम करून, आणि संध्याकाळी त्या पारोच्या तांड्यावरती जेव्हा बंजारा गीतं अगदी सगळे स्त्री पुरुष धुंद होऊन सगळी ती गाणी म्हणतायत आणि ते सगळं वर्णन आहे. ते करत असताना महानोरांनी खरं तर तेच बोल उचलून आपल्या कवितेमध्ये ठेवलेले आहेत, त्या होरी गीत ज्याला असं म्हटलेलं आहे. आणि त्याला आजही त्या अजिंठा आणि त्या परिसरामध्ये किंवा रंगपंचमीच्या दिवशी अतिशय वेगळ्या पद्धतीच्या अशा रचना पंढरपूरला, ज्या लावणींमधला काही बाज असा आहे की जो एरवी कधी वर्षभर गात नाहीत, फक्त त्याच वेळेस तो गायला जातो. आणि मी जसं तुम्हाला म्हणालो की तो निसर्ग पहा, तसंच अजिंठ्याच्या परिसरातला निसर्ग अजून एका वेगळ्या दृष्टीनं पाहायची नितांत गरज आहे. आणि तो काळ म्हणजे हा जो उन्हाळ्याचा काळ आहे, होळीचे दिवस असतात, त्या परिसरामध्ये बाकी सगळा रखरखाट असतो, पण अख्ख्या महाराष्ट्रात फक्त 2च ठिकाणी पळस अप्रतिम असा फुललेला असतो. एक तर मेळघाटच्या अभयारण्यामध्ये पळसाची झाडं फुललेली आहेत, आणि दुसरी ह्या अजिंठ्याच्या परिसरामध्ये इतकी अप्रतिम अशी पळसाची झाडं त्या परिसरामध्ये आहेत, आणि ती सगळी त्या होळीच्या दरम्यान अप्रतिम अशी फुललेली असतात. आमचा एक फ्रेंच मित्र
दरवर्षी भारतामध्ये येतो आणि होळीच्या साधारणतः आधी तो निघून गेलेला असतो, पण कोरोनाच्या काळामध्ये त्याला राहणं पडलं आणि पहिल्यांदा त्यानं ती पळसाची झाडं पाहून तो इतका वेडा झाला की तो म्हणला की किती मला उन्हाळ्याचा त्रास झाला तरी चालेल, इथून पुढं मी होळी करूनच जाणार, म्हणजे हे पळसाचं झाड पाहिल्याशिवाय भारतातून वापस जाणार नाही. हे अतिशय सुंदर असं होरी गीत, लाल होरी आयोरी. लाल होरी लाल होरी लाल होरी आई र लाल होरी आई र लाल होरी आई र लाल होरी आई र लाले रे खेतमा लाल होरी आई र लाले रे खेतमा लाल होरी आई र लाल होरी आई र लाले रे खेतमा लाल होरी आई र लाले रे खेतमा लाल होरी आई र लाले रखेतमा लाल होरी आई र लाले रखेतमा छून छून पायलिया छून 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 पायलिया बाजेर पैरमा छून छून पायलिया बाजेर पैरमा हे लाल होरी लाल होरी लाल होरी आई र लाल होरी आई र लाल होरी आई र लाल होरी आई र लाले रे खेतमा लाल होरी आई र लाले रे खेतमा लाल होरी लाल होरी लाल लाल होरी लाल होरी मीच एक वन्स मोर देतो त्याला, एक शेवटचा तुकडा. लाल होरी आई र लाल होरी आई र लाल होरी आई र लाल होरी आई र लाल
खरं तर हे बंजारा तांडे वगैरे अगदी आजच्याही काळात 2023मध्ये सुद्धा गोष्ट आहे. ह्याही होळीला आम्ही अनुभव घेतला. इतक्या अप्रतिम पद्धतीने ते होळी सादर करतात आणि विशेषतः जगण्याचा आनंद घेत असताना त्याच्यामध्ये कलेचा पण आनंद आहे. आपण तथाकथित व्हाईट कॉलरचे लोक काहीतरी कारणं सांगतो, वेगवेगळे बहाणे समोर करतो, पण आपल्यापेक्षा तुलनेनं अतिशय कष्टाचं जीवन जगत असताना सुद्धा, म्हणून ती जात्यावरची ओवी मी नेहमी कार्यक्रमात म्हणतो की दाण्याच्या जोडीने जिण्याचा रगडा आणि गाण्याच्या ओढीने तुला ओढी ते दगडा, की जिला तेव्हा 800 वर्षांपासून जात्यावरती इतकं कष्ट घेत असताना ती असं म्हणते आहे की गाण्याच्या ओढीने तुला ओढी ते दगडा. पुढची जी कविता भालेराव सरांचं अतिशय लोकप्रिय असं ते गीत आहे, असं म्हणेल मी त्याला, कविता म्हणण्याच्या पेक्षा. गावाकडं चल माझ्या दोस्ता, काट्या कुट्याचा तुडवित रस्ता. आणि त्यांनी स्वतः व्यंकटेश माडगूळकरांचं वर्णन करत असताना त्यांच्या साहित्यातले 3 रंग म्हणजे गाव पांढरी एक आहे, शेताचा काळा रंग आहे आणि तिसरा रानाचा हिरवा रंग आहे, असं वर्णन केलं होतं. पण मला हे रंग स्वतः भालेराव सरांच्या कवितेमध्ये पण सापडतात. जसं हे गावाकडं चल माझ्या दोस्ता, किंवा गाव एक होते सारे गाव नेक होते सारे, बाप लेक होते सारे एकमेका, काय झाले एकाएकी गावामध्ये आली बेकी, बैरी झाल्या माय लेकी आज कशा. शेतीचं तर सगळं वर्णन आलेलं आहे आणि आम्ही विशेषतः शेतकरी चळवळीमध्ये नेहमीच त्यांच्या कवितांना खूप मोठ्या प्रमाणात दाद मिळते. आणि तिसरा जो रंग आहे सरांच्या, तो पुढे एक ती कविता आम्ही आवर्जून घेतलेली आहे की विशुद्ध निसर्गाची पण अशी कविता आहे, कमी संख्येनं असली तरी. असे 3 रंग त्यांच्याही साहित्यामध्ये दिसतात. हे अतिशय त्यांची गाजलेली अशी कविता रचना माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता. वैभव तुमच्यासमोर सादर करतील वैभव पांडे. काट्या कुट्याचा तुडवीत रस्ता, काट्या कुट्याचा तुडवीत रस्ता, काट्या कुट्याचा तुडवीत रस्ता, माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता, माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता. काट्या कुट्याचा तुडवीत रस्ता, काट्या कुट्याचा तुडवीत रस्ता, माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता, माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता. कशी उन्हात, कशी उन्हात, कशी उन्हात तळतात माणस, कशी मातीत, कशी मातीत, कशी मातीत मळतात माणस, कशी खातात जीवाला खसता, कशी खातात जीवाला खसता, माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता, माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता. काळ्या बापाचं, काळ्या बापाचं, काळ्या बापाचं हिरवं रान, काळ्या माईन, काळ्या माईन, काळ्या माईन पिकवलं सोन, त्यांच्या घामाचा भाव लई सस्ता, त्यांच्या घामाचा भाव लई सस्ता, माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता, माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता. या भूमीचा, या भूमीचा, या भूमीचा मूळ अधिकारी, बाप झालाय, बाप झालाय, बाप झालाय आज भिकारी, गाव असून झालाय फिरस्ता, गाव असून झालाय फिरस्ता, माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता, 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 माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता. हे आम्ही छत्रपती संभाजीनगरला, औरंगाबादला जेव्हा पहिल्यांदा कार्यक्रमामध्ये ही कविता सादर केली आणि प्रत्यक्ष रिहर्सल चालू होती तेव्हा ऐकली. मला का कुणास ठाऊक असं वाटलं की सर जर आधी जन्माला आले असते
तर शाहीर अमर शेखांनी डफावरती ही कविता जरूर म्हटली असती. तिचा जो काही बाज आहे, मी काय अमर शेखचा प्रत्यक्ष ऐकायचा तर काही संबंध नाही. योगायोगानं माझ्या घरी येऊन गेलेले ते नानलपेठला, हे बाबांनी त्यांच्या आठवणीत लिहून ठेवलेले, पण मला माहिती नाही प्रत्यक्षात किंवा हा बाज मला असा उगीच वाटला की ज्या पद्धतीनं जे शब्द असे ते कडक शब्द जे आलेले आहेत ते शाहिरी बाण्यातून आलेले आहेत. एक फरमाईश संदीपने अशी केली होती की एक गाणं त्याला फक्त बासरीच्या ह्याच्यावरती ऐकायचं आहे. एक फरमाईश आहे की बासरीवरती एक गाणं त्यांना ऐकायचं आहे. ते हे पाण्याचं बिलगले ऊन तुम्हाला फक्त बासरीवर घेता येईल का? घन थांबून येती बनात राखो गिरते, घन थांबून येती बनात राखो गिरते, पंखावरती सर्व घडती झाडातून झडझडते, घन थांबून येती बनात राखो गिरते. घन थांबून झरती नदीस सागर भरते, घन थांबून झरती नदीस सागर भरते, डोंगर लाटा वेढीत वाटा वेढीत मजला नेते, घन थांबून झरती नदीस सागर भरते, डोंगर लाटा वेढीत वाटा वेढीत मजला नेते, घन थांबून झरते नदीस सागर भरते. खरं तर या कलाकारांना यासाठी धन्यवाद की हे कार्यक्रम, हे गाणं आमच्या ह्याच्यातलं नाही आहे. हे आधीच रेकॉर्ड झालेलं आहे, हृदयनाथ मंगेशकरांचं आहे. आम्ही यापूर्वीच्या कार्यक्रमात ते घेतलेलं होतं, पण ह्या कार्यक्रमात निवडलेले सगळे गाणे हे स्वतंत्र हे केलेले आहे. आता जे महानोरांचं गाणं आम्ही निवडलेलं आहे, अजिंठ्यामधलाच तो तुकड्या आहे, पाण्यास बिलगले ऊन. आणि ज्या गोष्टीचा मी उल्लेख करत होतो की महानोरांची नाळ ज्या पद्धतीनं निसर्ग कवितेच्या बाबतीमध्ये बोरकरांसारख्या कवींशी जुळलेली आहे आणि बऱ्याच कवितांमध्ये पावसाचे इतके सुंदर वर्णन आहेत. बोरकरांची ती कविता आहे, जन्माष्टमी झालेली असल्यामुळे मला ती आठवली. ज्या उपमा दिलेल्या आहेत त्या गोकुळ, पाऊस, कृष्ण अशाच फक्त आहेत. झाले हवेचेच दही, पाणी लोण्याहून मऊ, झाले हवेचेच दही, माती लोण्याहून मऊ, पाणी होऊन या दूध लागे चहूकडे धावू, वाट चुकून या स्वैर, खुळ्या हंबरती दिशा, वेडावून धारा नृत्ती, वेळा झाल्या वेड्या पिशा, लक्ष आचळांनी दुभे निळी समुद्राची गाय, लक्ष आचळांनी दुभे निळी समुद्राची, निळी आकाशाची गाय, दाटलेल्या तृप्तीवरी दाटे संतोषाची साय. आणि जे शेवटची कोळ आहे, झुरू मुरू धारा लागतात झरू. ज्यांनी कोणी प्रत्यक्ष धार काढली असेल ना, त्याच्या ते लक्षात येईल की ते जो आवाज येतो धारेचा त्या डेऱ्यामध्ये खालच्या, झुरू मुरू धारा लागतात झुरू, हरपले होते ते पाहे हळूच अंकुरू, हरपले होते ते पाहे हळूच अंकुरू. महानोरांनी पावसाच्या तर खूप सुंदर कविता लिहिलेल्या आहेत. पावसाळी कविता नावाचा त्यांचा कविता संग्रहच आहे. आता सुद्धा ही जी कविता आहे अशाच पद्धतीचं सुंदर वर्णन करणार. पाण्यास बिलगले ऊन. पाण्यास बिलगले ऊन, पाण्यास बिलगले ऊन, रंग विखरून थिरकले मोर, पाण्यास
अलवार फुलांची होरी, अलवार फुलांची होरी रोज सगोरी गहीन गौरा, अलवार फुलांची होरी रोज सगोरी गहीन गौरा. ह्या कळ्या फुलांचे रंग नवे गरभार, ह्या कळ्या फुलांचे रंग नवे गरभार. पाण्यास बिलगले ऊन, पाण्यास बिलगले ऊन, रंग विखरून थिरकले मोर. शब्दावर मुरडत हुरळत गेल्या मोरणीचा लय भार, शब्दावर मुरडत हुरळत गेल्या मोरणीचा लय भार. पाण्यास बिलगले ऊन, पाण्यास बिलगले ऊन, पाण्यास बिलगले ऊन. या शेवटच्या 2 रचना आणि नंतर भैरवी तिन्ही भालेराव सरांच्या निवडलेल्या आहेत. एक आहे शेत आले भरा, श्रीकांत तुमच्यासमोर सादर करणार आहे. आणि जो मी उल्लेख करत होतो की गाव पांढरी, शेत शिवार आणि रान असे 3 रंग सरांच्या पण रचनेमध्ये आढळतात. निसर्गपर वर्णन विशुद्ध असणाऱ्या ज्या कविता आहेत की झुडपाच्या बुडख्याशी ऊद जळे धूप, बोण्यावर टपलेला श्वान देवदूत, दगडांचा देव जुना ओवळाचा आहे, अजून रानगंध इथे कोवळाचा आहे. लवलेल्या क्षितिजाचा तोच जुना भास, भरलेल्या कुरणाचा तोच जुना वास. गायतीच गुराखीही गोवळाचा आहे, अजून रानगंध इथे कोवळाचा आहे. अतिशय विशुद्ध अशी कविता ही जी परंपरा मराठीमध्ये आहे. त्याच्यामुळे सरांच्या त्या कवितांचा एक वेगळा कार्यक्रम करावा की ज्या विशुद्ध निसर्ग वर्णनपर अशी कविता आहे. शेत आले भरा ही जी फार छान अशी रचना आहे. श्रीकांत तुमच्यासमोर सादर. शेत आले भरा धनी माझा दूर, शेत आले भरा धनी माझा दूर. डोळे झाले ओले मन माझे चूर, शेत आले भरा धनी माझा दूर. मेघराया गेला पाऊस पाडून, मेघराया गेला पाऊस पाडून. पेरा झाल्यावर आंबोनी झाडून, पेरा झाल्यावर आंबोनी झाडून. उगवण केली त्याने सर्व दूर, शेत आले भरा धनी माझा दूर. मंद वाऱ्यावर धुंद होऊनिया, मंद वाऱ्यावर धुंद होऊनिया. मादक मोहोर गंध देऊनिया, मादक मोहोर गंध देऊनिया. शिवार जीवाला लावी हुर हुर, शेत आले भरा धनी माझा दूर. साद घालतात
दाद मागतात साद घालतात, दाद मागतात रानावनातून, पाखर गातात रानावनातून, पाखर गातात माझा त्यांच्या संगे. जुळेच ना सूर शेत आले भरा, धनी माझा दूर डोळे झाले ओले, मन माझे चूर. शेत आले भरा, धनी माझा दूर, धनी माझा दूर, धनी माझा दूर. प्रकाश देशपांडे केचकर यांनी कवितेवरच्या समीक्षेची 5 खंड 5 पुस्तकं लिहिलेली आहेत. संत कविता, पंत कविता, तंत कविता म्हणजे शाहिरी कविता, समकालीन कविता आणि आधुनिक कविता असे ते सगळे खंड आहेत. आधुनिक कवितेमध्ये त्यांनी इंद्रजित भालेरावांच्या कवितेला केंद्रभागी ठेवून समकालीन सगळ्या कवींची तुलना केलेली आहे. आणि त्याचं कारण त्यांनी असं सांगितलेलं आहे की समग्र गावगाडा, सगळं जनजीवन, चालीरीती, जुन्या परंपरा, संत कवितेशी असलेली नाळ असं सगळं जोडणारा अतिशय जे थोडे कवी आहेत किंवा एखादाच कवी आहे तो इंद्रजित भालेरावांसारखा कवी आहे की ज्याच्या कवितेमध्ये हे सगळं व्यापकपण येतं. आम्ही आता जी ही कविता आहे, खरं तर आम्ही आमच्या एरवी कार्यक्रमामध्ये नेहमी असं म्हणतो की कलाकारांची भावना प्रामाणिक कशी असती, तर ते इंद्रजित भालेरावांनी जसं लिहिलेलं आहे की माझ्या कवितेला यावा शेणा मातीचा दरवळ, तिनं जतन करावी काट्या कुट्यात हिरवळ, तशी आमच्या सगळ्यांची भावना आहे. असो काळा सावळाचं माझ्या कवितेचा रंग, असो काळे सावळेचं, असो काळा सावळाचं माझ्या कवितेचा रंग, गोऱ्या गोमट्या कपाळी बुक्का अबिराच्या संग. ही भावना प्रामाणिकपणे ह्या पण सगळ्या कलाकारांची आहे. आम्ही नेहमी कार्यक्रमात जी कविता शेवटी वापरतो तीच आता गाणं म्हणून आणि त्याच्यानंतरच्या एका ह्याने आपण समारोप करणार आहोत. या सगळ्या कलाकारांची पण हीच भावना आहे की त्यांनी प्रामाणिकपणे त्यांची कला तुमच्या समोर ठेवलेली आहे आणि त्यांची ही भावना इंद्रजित भालेरावांच्या याच कवितेमध्ये आलेली आहे. मी परत एकदा कलाकारांचा फक्त तुम्हाला परिचय करून देतो. तबल्यावरती योगीराज पांडे तिथे आहेत. त्याच्यानंतर धनंजय जळगावकर आणि त्यांच्यासोबत हो ना, त्याला सांगू दे ना नाव. तो फार स्टाईलनी सांगतो त्याचं नाव म्हणून मी म्हणत होतो. मल्हारिकांचा मुलगा ओजस देशमुख अतिशय सुंदर अशी साथ करतो. धनंजय जळगावकर, श्रीकांत देशपांडे, वर्षा जोशी, वैभव पांडे, त्याच्यानंतर गिरीश काळे, फार सुंदर अशी साथ बासरीवरती. आणि मध्ये जे खरं तर खूप मोठ्या वाद्यसमूहाची जिथे गरज असते आणि ज्याला मोठा ऑर्केस्ट्रा म्हणतो, ती सगळी भर केवळ एक बासरी, हार्मोनियम आणि इतक्या मोजक्या वाद्यामध्ये ही लोक सगळी भरून काढतायत. भालेराव सरांची ही अतिशय सुंदर अशी कविता सारे रान या नावानं जेव्हा आम्ही त्यांच्या सगळ्या कवितांचं पुस्तक एकत्र केलं एकत्रित स्वरूपामध्ये, त्यांच्या 10 कविता संग्रहातल्या कविता, त्याच्या मलपृष्ठावरती आवर्जून ही कविता घेतलेली होती. कारण की ही एक भूमिका आहे आणि ही फक्त कवीचीच नाही, कुठल्याही कलाकाराची ही भूमिका आहे. त्याच्यामुळे कलेच्या संदर्भातली कलाकाराची भूमिका व्यक्त करणारी ही कविता असे मी त्याला नाव देतो. माझ्या कवितेला यावा शेणा मातीचा दरवळ. माझ्या कवितेला यावा, माझ्या कवितेला यावा शेणा मातीचा दरवळ, माझ्या कवितेला यावा शेणा मातीचा दरवळ. तिने करावी जतन, तिने करावी जतन, काट्या कुट्यात हिरवळा माझ्या कवितेला यावा.
शेवटची जी रचना आम्ही निवडली आहे, सरांनी मुलूक माझा या नावाने अतिशय सुंदर अशी कविता या प्रदेशावरती लिहिलेली आहे. आणि आता हैदराबाद मुक्तीसंग्राम किंवा मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा अमृत महोत्सव साजरा होत असताना आम्ही जो एक कार्यक्रम छत्रपती संभाजीनगरला केला होता आणि त्या ठिकाणी जेव्हा आवर्जून ही कविता म्हटली, म्हणजे हे गीत सादर झालं आणि जी प्रतिक्रिया अतिशय सुंदर पद्धतीनं आल्या की संपूर्ण मराठवाड्याचं चित्रण करणारे हे खरं तर मोठं काव्य आहे. त्याच्यातले फक्त काही तुकडे ह्या आता गीत म्हणून निवडलेले आहेत. खरं तर पूर्ण खरं तर ते गायन करता येऊ शकेल किंवा त्याचाच एक वेगळा कार्यक्रम करता येऊ शकेल. त्या मुलूक माझा पुस्तकाचं प्रकाशन जेव्हा करायचं होतं आणि मुखपृष्ठावरती काय घ्यावं असा प्रश्न आल्याच्या नंतर आपले गोंधळी राजारामभाऊ कदम गोंधळी ह्यांचं चित्र सरदार जाधवनी फार सुंदर पद्धतीने वेगळं असं काढलं, ते त्याचं मुखपृष्ठ म्हणून वापरलेलं होतं. म्हणजे या सगळ्या प्रदेशाच्या चालीरीती परंपरा आणि सगळ्याचं प्रतीक म्हणून आणि किंवा गोंधळी गातो आहे हे असं आपण म्हणूयात, असं पण त्याच्यातला एक भाव होता. आणि याला फार वेगळी अशी चाल स्वतः वैभवनी दिलेली आहे. ही चाल ललित रागावरती आधारित, पण काही जे मधले तुकडे आहेत फार वेगळ्या पद्धतीनं आणि सुंदर असे बसवलेले आहेत. या कलाकारांचं मी परत एकदा संयोजकांच्या वतीनं यासाठी आभार मानतो की हे सगळं नवीन सगळं बसवलेलं आहे. लोकप्रिय गाण्यांचे कार्यक्रम करणं तुलनेनं सोपं असतं किंवा कराओकेवरती गाणं म्हणणं तर अजून सोपं झालेलं आहे किंवा कीबोर्ड किंवा डिजिटल इन्स्ट्रुमेंट्सवरती तुम्ही अजून ऐकता नेहमी. पण आवर्जून आम्ही एक प्रयोग गेले 1-2 वर्षापासून करतो आहोत की कार्यक्रमात शक्यतो सगळे मूळ वाद्य घ्यायचे, डिजिटल इन्स्ट्रुमेंटचा वापर करायचा नाही. कारण की मूळ सूर काय आहे तो कानावरती गेला पाहिजे. पावडरचं दूध पिता पिता गाईच्या दुधाची चवच विसरून जावं अशी परिस्थिती आता झालेली आहे. किंवा सांगावं लागतं आवर्जून की लोणी म्हणजे हे अशा पद्धतीचं असतं, ते जे रेडीमेड मिळतं ते लोणी नाही, ही चव त्या लोण्याची अशी असते. किंवा लोणी कढवल्याच्या नंतर तूप अशा पद्धतीनं होते हे समजून सांगायची वेळ आता आलेली आहे. म्हणून एक प्रयोग निदान सुरांच्या बाबतीत तरी आम्ही करतो की तुम्हाला दिसेल की सगळी मूळ वाद्य या ठिकाणी घेतलेली आहेत, वापरलेली आहेत आवर्जून ह्याच्यामध्ये. मुलूक माझामधले एक 6-7 तुकडे फक्त आम्ही इथं घेत आहोत. खरं तर ती खूप मोठी कविता आहे. जसं बी रघुनाथांवरती काय म्हणतील त्याला एक स्वतंत्र कार्यक्रम, जसा इंद्रजित भालेरावांवरती एक कार्यक्रम आम्ही केला होता, ग्रेसवरती एक स्वतंत्र कार्यक्रम केला, महानोरांवरती एक कार्यक्रम केला, कबीरावरती एक कार्यक्रम केला. आणि मी परत एकदा या संचाचं तुम्हाला यासाठी कौतुक सांगतो आणि संगीतकार शांतीभूषण देशपांडे चाठाणकर यांचं की हे सगळं नव्यानं बसवलेलं आहे, रेकॉर्डेड गाणे नाही आहेत. आणि ही जी क्रिएटिव्हिटी आहे की नवीन सगळं रचायचं आहे, त्याचा सराव करायचा आणि तुलनेनं हे काही व्यावसायिक कार्यक्रम नाही आहेत, हे काही रोज होत नाहीत कार्यक्रम कुठेही. त्याच्यामुळे ह्यांची जी कलेवरची निष्ठा आहे त्याच्यासाठी आपण एकदा आवर्जून यांना धन्यवाद देऊयात. आणि दुसरं आम्हाला समाधान आहे की जो मी बी रघुनाथांचा उल्लेख केला होता की त्यांच्या गाण्यांना अण्णासाहेब गुंजकर कशा चाली द्यायचे आणि सादर व्हायचं, असा जो तो परभणीची परंपरा आहे. आज या मराठवाड्यातल्याच गुणी कलाकारांनी अतिशय चांगल्या कवींच्या रचना, चांगल्या रचनांना चाली दिल्या आणि रसिकांसमोर ते सादर करतायत. कार्यक्रमातलं हे शेवटचं गीत बी रघुनाथ महोत्सवाच्या पहिल्या दिवसाचा समारोप या गीताच्या नंतर होतो आहे. उद्या अतिशय सुंदर असं कवी संमेलन तुमच्या उपस्थितीमध्ये सादर होणार आहे आणि परवा एक पुस्तक एक दिवस या मालिकेमध्ये कार्यक्रम तुमच्यासमोर होणार आहे. त्याच्यानंतर महोत्सवाचा समारोप होईल. पहिल्या दिवशीचा हे शेवटचं गीत मुलूक माझा मराठवाडा आतुनी नाद निनादे. दक्षिण गंगा वृद्ध गौतमी पवित्र गोदावरी, दक्षिण गंगा
वृद्ध गौतमी पवित्र गोदावरी नाभिस्थानी नांदेडातून प्रदक्षिणेला करी गंगथडीचा मराठवाडा गंगथडीचा मराठवाडा म्हणतो गोदेवर दे मुलुख माझा मराठवाडा मुलुख माझा मराठवाडा आतून नादनी नादे आतून नादनी नादे अतुळ आहे तुळजापूरला माय भवानी अंबा दुष्ट दुर्जना हरिमर्दना गाऊन करीते दंगा महाकाळ विक्राळ तीज पुढे महाकाळ विक्राळ तीज पुढे बाळ हो निरांगे मुलुख माझा मराठवाडा मुलुख माझा मराठवाडा आतून नादनी नादे आतून नादनी नादे अलिवलींच्या सुफी कवाले मजार दर्ग्यात मजार दर्ग्यात नाथांचा भावार्थ उलगडे मठा मंदिरात पुऱ्यात कलगी रुसून बसली पुऱ्यात कलगी ऋतून बसली तिलाच सलगी साजे मुलुख माझा मराठवाडा मुलुख माझा मराठवाडा आतून नादनी नादे आतून नादनी नादे गाभाऱ्यातून घुमे मृदुंग वाजतात टाळ नामदेव नाचतो कीर्तनी बांधुनिया चाळ डळमळले भूमंडळ आणिक डळमळले भूमंडळ आणिक देवही झाले जागे मुलुख माझा मराठवाडा मुलुख माझा
मराठवाडा आतून नाद निनादे आतून नाद निनादे चक्रधरानी लीळा मांडुनी लळाला विलायेथे नागदेव महादंबायांचा अनुसर घडला जिथे गुराख्यासही मोक्ष सुखाचा गुराख्यासही मोक्ष सुखाचा अनुभव येऊ लागे मुलुख माझा मराठवाडा मुलुख माझा मराठवाडा आतून नाद निनादे आतून नाद निनादे जनी जनाची माय माऊली दळते अद्वैताला विठ्ठल झाला गुलाम आणि विसरलाच द्वैताला निराकार भगवंत मिसळुनी निराकार भगवंत मिसळुनी भक्त सखा सावागे मुलुख माझा मराठवाडा मुलुख माझा मराठवाडा आतून नाद निनादे आतून नाद निनादे आतून नाद निनादे आतून नाद निनादे मनपूर्वक धन्यवाद. एक फक्त दुरुस्ती अशी करतो, मी ललित रागाचा उल्लेख केला, त्याच्याऐवजी हा देस राग आहे. आणि दुसरं म्हणजे सांगायचं त्याच्यातला उद्देश असा की आता ही G20च्या स्वागताच्यासाठी ज्या रचना केलेल्या आहेत त्याच्यात त्या देश रागावरती अवलंबून आहे. त्याचं कारणच असे की देश प्रदेश सांगण्यासाठी आणि त्याच्यामुळे ह्यांनी सुद्धा मराठवाडा प्रदेशाचं वर्णन करण्यासाठी ही सुंदर रचना केली. पुन्हा एकदा कलाकारांचं मनपूर्वक धन्यवाद. ध्वनी व्यवस्था तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी संतोषला मनपूर्वक धन्यवाद.